आज आपण युनिट 4 मॅग्नेटच बघणार आहे। मॅग्नेट मधला आपण जवळपास पार्ट 6वा बघणार आहे। 5वा पार्ट थोडा मोठा झालेला होता। तुम्हाला प्रत्येक वेळेस जर व्हिडिओ समजायचा असेल, मोठा झालेला असेल, तर प्रत्येक वेळेस पेन आणि वही सोबत घेऊन बसावं लागणार आहे आणि जे तुम्हाला पॉईंट्स आहेत ते लिहून काढावं लागणार आहे। पॉईंट्स लिहून काढायचे, पॉईंट्स लिहायचं, ऐकायचं, पॉईंट्स लिहायचं आहे असं ऐकायचं, असं करावं लागेल। मॅग्नेटिझममध्ये काही कन्सेप्ट टर्म्स म्हणा थोड्या मोठ्या आहेत, ते समजून घ्यायला तुम्हाला थोडा वेळ लागेल। तुम्हाला 2-3 वेळेस तरी निदान व्हिडिओ बघावा लागतील। काही पार्ट एकदम सोपे आहे, तुम्हाला बघितल्या लक्ष येतील, तर काही वेळ तुम्हाला हे करावं लागेल। आताचा पार्ट हा छोटाच आहे पण कन्सेप्ट महत्त्वाची आहे। हा पार्ट नंबर 6 आहे। याच्यात आपण काउंटर EMF, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि टाइम कॉन्स्टंट असं धड्याचं नाव आहे। आपण सगळे सिलेबस घेणार आहेत ते निम्मीप्रमाणे घेणार आहे। तुम्हाला ह्याच्या नोट्स काढून अभ्यास केल्याशिवाय काहीच खरं नाही। आता आपण या धड्यामध्ये काय काय बघणार आहे, मी सुरुवातीला सांगतो ते असं व्यवस्थित लिहून घ्यायचं असतं। पहिलं बघणार आहे आपण काउंटर EMF आणि लेन्झ लॉ, असं लिहून घ्यायचं। व्हिडिओ पॉज करायचा, लिहून घ्यायचं, याच्यावर काय काय बघितलं त्याचे नोट्स काढायचे। इंडक्टिव्ह रिॲक्टन्स बघणार आहेत, त्याच्यानंतर ओहमिक रेजिस्टन्स बघणार आहेत, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स बघणार आहेत, DC रेजिस्टन्स बघणार आहे, अल्टरनेटिंग करंट याच्या संदर्भात थोडी माहिती घेणार आहेत, म्हणजे मॅग्नेट आणि याच्या संदर्भात एडी करंट्स, इफेक्ट्स ऑफ इंडक्टन्स प्रेझेंट इन AC सर्किट, AC सर्किटमध्ये जर इंडक्टन्स असेल त्याचा काय फायदा होईल आपल्याला, आणि सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की जी तुम्हाला 2-3 वेळेस तरी बघावं लागणार आहे, हे जे आपण शिकणार आहे ते टाइम कॉन्स्टंट फॉर इंडक्टर्स। ही एक आपण टर्म्स बघणार आहे, ती तुम्हाला तुमच्याजवळ असलेल्या पुस्तकातूनही बघावं लागणार आहे। पुस्तक तुमच्यासाठी महत्त्वाचेच आहेत, व्हिडिओ जरी असले तरी, आणि पुस्तकात 2-4 लेखकाचे असले तर अतिशय चांगलं। एकाच याचे असणं आवश्यक नाही, हे असेल तर ते घ्या, ते असेल तर ते घ्या, पुस्तकाशिवाय पर्याय नाही। व्हिडिओ बघायचा, त्याच्यातले पॉईंट्स काढायचे, पुन्हा नोट्स काढायचे, असं केलं तर तुम्हाला हार्ड धडे पटापट समजायला सोपे। बाकीचे सोपे आहेत, तुम्ही एकदा व्हिडिओ बघितलं तरी तुमच्या लक्षात येईल। आता तुम्हाला हे धडा बघितल्यावर काय काय सांगता आलं पाहिजे, तुम्हाला स्पष्ट काउंटर EMF कशाला म्हणते ते सांगायला आलं पाहिजे। ते तर माहीतच आहे तुम्हाला, मागच्या 5 धड्यात आपण 2-4 वेळेस बघितलं होतं। इंडक्टिव्ह रिॲक्टन्स विषयी आपण माहिती घेणार आहे, ओहमिक रेजिस्टन्स अँड इम्पिडन्स आणि इम्पिडन्सच्या आपण जवळपास जाणार आहे। इम्पिडन्स टोटल येणार नाही याच्यामध्ये, पण जवळपास आपण त्याच्यात जाणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे टाइम कॉन्स्टंट फॉर इंडक्टर्स, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे। टाइम कॉन्स्टंट फॉर इंडक्टर्ससाठी तुम्हाला थोडी मेहनत घ्यावंच लागते। ठीक आहे, मग आपण आता धड्याला सुरुवात करूया। आपला पहिला पॉइंट आहे काउंटर EMF अँड लेन्झ लॉ। आता काउंटर EMF, कॉईल किंवा कंडक्टर कडून स्वतःच्या चुंबकीय क्षेत्रामुळे निर्माण झालेल्या व्होल्टेजला आपण काउंटर EMF असं म्हणतो, किंवा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असं म्हणतो। म्हणजे कॉईलचे स्वतःचे चुंबकीय क्षेत्र स्वतःच्याच कंडक्टरकडे जाऊन EMF तयार होतो, त्या EMFला आपण काउंटर EMF म्हणतो, किंवा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असं पण म्हणतो। त्याला काउंटर EMF का म्हणतो, कारण की ह्याची दिशा असती ती आपण जे सप्लाय मेन सोर्स दिलेला असते त्याच्या अपोजिट असते, त्याच्यामुळे याला बॅक EMF पण असं म्हणते। इंडक्टिव्ह सर्किटमध्ये करंटमध्ये झालेला बदल आणि निर्माण झालेला EMF याचा संबंध फार महत्त्वाचा असतो। लेन्झ लॉ काय सांगते, या EMFची दिशाच सांगते।
ते सांगते की इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या क्रियेत निर्माण झालेला EMF ज्या कारणामुळे तयार होतो त्यालाच विरोध करतो. हे आता स्पष्ट झालं आपल्याला काउंटर EMF कशाला म्हणायचं आणि लेन्झ लॉ कशाला म्हणायचं. पुन्हा एकदा थोडक्यात काउंटर EMF म्हणजे त्याच कॉइलच्या चुंबकीय क्षेत्रामुळे त्याच्यात जो EMF तयार होतो त्याला आपण काउंटर EMF असं म्हणतो. लेन्झ लॉ काय सांगते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या क्रियेत निर्माण झालेला EMF ज्या कारणामुळे तयार होतो त्याच कारणाला विरोध करतो. म्हणजे कॉइलला दिलेला करंट आणि त्याच्यामुळं त्याच कॉइलमध्ये निर्माण झालेला EMF या दोन्हीची दिशा एकमेकाच्या विरुद्ध असते. बघा बाजूच्यात थोडे पिक्चर काढलेले आहेत मी. ते इलेक्ट्रिक चौक आहे, ते वाइंडिंगची कॉईल आहे, कूलरची मोटार आहे, त्याची वाइंडिंगचा कॉईल आहे. वरचा मी काढला होती माझ्याकडे सध्या वाइंडिंगसाठी. त्याच्यानंतर एक रिंग आहे मॅग्नेट टाईप, त्याच्यावर एक कॉईल गुंडाळून आपण त्याला हे करू शकतो. हे घड्याळीतले आहेत सापडलेले पार्ट्स 2-4 इंडक्टर्स म्हणून डिफरंट टाईप्स ऑफ इंडिकेटर आहे, बघायला सहज ठेवत असतो. आता आपल्याला बघायचं समोरचे टर्म्स आहे. इंडक्टर, इंडक्टन्स बघितलं. आता आपल्याला बघायचं इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. इंडक्टर आणि इंडक्टन्स माहीत पाहिजे. त्याच्यानंतरचे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. इंडक्टन्समुळे इंडक्टरमध्ये AC करंट वाहण्यास जो विरोध होतो त्याला आपण इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असे म्हणतो. इंडक्टर काउंटर EMFचा परिणाम म्हणजेच इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. इंडक्टरमध्ये जे काउंटर EMF तयार होतो तो सोर्स व्होल्टेज एवढा असतो आणि दिशा मात्र त्याची एकमेकाच्या अपोजिट असते. तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स कशाला म्हणायचं, इंडक्टन्समुळे इंडक्टरमधून AC करंट वाहण्यास जो विरोध होतो त्याला आपण इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असं म्हणतो. जर एखादी, आता तिथं बाजूच्या फिगरमध्ये बघा, एका कॉइलला आपण AC सप्लाय दिलेला आहे, दुसरीकडे आपण त्याच याला DC सप्लाय दिलेला आहे. DC सप्लाय आणि AC सप्लाय असे 2 सप्लाय दिलेले आहेत. कॉइल आपण DC सोर्सवर जोडल्यावर कॉइलमधून वाहणारा करंट हा फक्त वायरच्या रेझिस्टन्सवर अवलंबून राहतो. म्हणजे कॉइलचा जो ओहमिक रेझिस्टन्स आहे त्याच्यावर अवलंबून राहतो. जर हीच कॉइल आपण AC ला जोडली, बाजूच्या याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे, वाटल्यास मी थोडं हे मोठं करतो. ही एक कॉइल आहे, ही एक कॉइल आहे, बरोबर आहे ना. आणि त्याच्या बाजूला रेझिस्टन्स दाखवला, हा रेझिस्टन्स वेगळा नाही आहे, त्या कॉइलचाच रेझिस्टन्स आहे, फक्त तुम्हाला समजण्यासाठी बाजूला काढून ठेवलेला आहे, ओहमिक रेझिस्टन्स आहे. कॉइलला आपण DC सोर्स जोडल्यावर कॉइलमधून वाहणारा करंट आपण बघितला फक्त वायरच्या रेझिस्टन्सवर अवलंबून असतो. आता त्याच्यानंतर बघू लागलो होतो आपण, जर हीच कॉइल आपण AC सोर्सवर जोडली, पहिले DC वर जोडली होती, आता आपण AC सोर्सला जोडल्यास वाहणारा करंट हा वायरचा रेझिस्टन्स आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्स या दोन्ही बाबीवर अवलंबून असतो. कशावर अवलंबून असतो, वायरचा रेझिस्टन्स आणि इंडक्टिव्ह रेझिस्टन्स या 2 बाबीवर अवलंबून राहणारे. ही कॉइल आहे, हीच कॉइल, ही पण कॉइल असेल, पण ही कॉइल AC सोर्सवर जोडल्यानंतर फक्त कॉइलचा ओहमिक रेझिस्टन्स असतो आणि जर ही आपण AC वर जोडली तर ओहमिक रेझिस्टन्स पण असतो आणि कॉइल पण असतो. हिला पहिलं समजा, फक्त तुम्हाला पिक्चर क्लिअर होण्यासाठी ओहमिक रेझिस्टन्स बाजूला काढून दाखवलेला आहे. इंडक्टर्सचा रिॲक्टन्स कोणत्या सूत्राने काढता येतो आपल्याला, XL, त्याची नोटेशन आहे XL = 2πfL हे सूत्र आहे. आणि असंच लक्षात ठेवा, XL = 2πfL, 2 × π × फ्रिक्वेन्सी × इंडक्टन्स.
बऱ्याच जणांनी असे सूत्र काढलेले आहे, आपल्या निम्मीच्या पुस्तकात काढलेले आहे. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इक्वल टू 6.28 इंटू एफ एल. म्हणजे सुरुवातीला प्रशिक्षणार्थ्यांनी लक्षात ठेवण्यासाठी एक्सेल इक्वल टू पाय एफ एल असंच पाठ करायचं. मग तुम्हाला पायची किंमत माहिती आहे, डबल करायचं होऊन जाते. 3.14 इंटू 2 म्हणजे 6.28 होते. मग इंडक्टरचा रिॲक्टन्सचं सूत्र काय, एक्सेल इक्वल टू पाय एफ एल. हे लक्षात राहिल्यानंतर जर डायरेक्ट तुम्हाला फास्टमध्ये तुम्हाला उत्तर सोडवायचं असेल तर एक्सेल इक्वल टू 6.28 इंटू एफ एल. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स कशामध्ये मोजतात, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स हा ओममध्ये मोजतो आपण, फ्रिक्वेन्सी हार्ट्समध्ये आणि इंडक्टन्स हेनरीमध्ये. आपण वरील सूत्रातले आपण पॉईंट सांगितलेले आहेत. मग एक्सेल इक्वल टू पाय एफ एल म्हणतो आपण, 2 पाय एफ एल. मग या सूत्रावरून आपल्याला असं काय दिसून येते की इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचा फ्रिक्वेन्सी आणि इंडक्टन्सच्या समप्रमाणात राहतो. फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर करंटमध्ये जास्त बदल घडून येतो, त्यामुळे जास्त क्वांटम EMF तयार होतो आणि रिॲक्टन्स वाढतो. सरळ सरळ आहे, ही अशी गोष्ट लक्षात ठेवायची नाही. थोडं फास्ट जरी म्हणलं तरी तुम्हाला लक्षात. इंडक्टन्स जास्त असेल तर करंटमधील बदल वाढल्यास फ्लक्समधील बदल वाढतो, काउंटर EMF वाढतो आणि रिॲक्टन्स वाढतो. म्हणजे वरच्या 2 पॉईंटवरून आपण बघितलं, फ्रिक्वेन्सी वाढल्या तर रिॲक्टन्स वाढते. एक्सेल इक्वल टू 2 पाय एफ आणि एल इंडक्टन्स जर वाढला जास्त असेल तर काउंटर EMF वाढतो, त्यामुळे रिॲक्टन्स वाढतो. ओहमिक रेजिस्टन्स कशाला म्हणायचं, ओहम मीटरने जे आपण कॉइलचा विरोध मोजतो त्याला ओहमिक रेजिस्टन्स मोजतो. आणि दुसऱ्या शब्दात सांगायचं तर हा DC सप्लायला केलेल्या कॉइलचा ओहमिक रेजिस्टन्स असतो. आता इफेक्टिव्ह रेजिस्टन्स म्हणजे आता या कॉइलला आपण बघितले 2 घटक आहेत विरोध करणारे. एक तर काउंटर EMF आहे आणि कॉइलचा विरोध जेव्हा AC ला जोडतो तेव्हा. आता प्युअर रेझिस्टिव्ह सर्किटला जर आपण प्युअर रेझिस्टिव्ह सर्किट आहे, हिटिंग सर्किट समजा, याच्यामध्ये जे हिट करणारे आहेत, हिटर, आपले साधे इंडिकेशंट लॅम्प, गरम होणारे लॅम्प जुन्या काळचे जोडले. प्युअर रेझिस्टिव्ह सर्किटला जर आपण AC आणि DC सोर्स जोडला तर दोन्ही वेळेस होणारा विरोध कसा असतो, सारखाच असतो. म्हणजे त्याच्यामध्ये इंडक्टिव्ह रिॲक्टन्स येत नाही, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स येत नाही. म्हणजे कसं प्युअर रेजिस्टन्स पाहिजे. तो प्युअर रेजिस्टन्स म्हणजे हीट निर्माण करणारं जे रेजिस्टन्स असतो. पण जरी आपण असं धरलं प्युअर रेजिस्टिव्ह सर्किटला AC आणि DC सप्लाय जोडला तरी दोन्हीला होणारा विरोध सारखाच असतो. तसं असलं तरी आपल्याला काही बाब लक्षात घ्यावा लागतो. AC सप्लाय, आता आपल्याला इफेक्टिव्ह रेजिस्टन्स कशाला म्हणायचं ते बघायचं. AC फ्रिक्वेन्सी सोबत काही गोष्टी बदलत जाते. जर फ्रिक्वेन्सी कमी असेल तर बदल नगण्य असतो, म्हणजे तो आपल्याला लक्षात नाही घेतला तरी चालतो. तरी पण फ्रिक्वेन्सी वाढल्यावर आपल्याला काय काय होऊ शकते हे आपण त्याला कोणता विरोध वाढू शकते, मग हे आपल्याला सगळ्यांची बेरीज करावं लागेल. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आपण त्यालाच म्हणतो. आता सगळ्यात पहिला पॉईंट आहे DC रेजिस्टन्स. कंडक्टर किंवा आपण एखाद्या घटकाला DC सप्लाय दिल्यावर जो विरोध होतो त्याला आपण DC रेजिस्टन्स असे म्हणतो. प्युअर रेजिस्टन्सची किंमत सांगताना आपण साधारणतः DC रेजिस्टन्सच सांगतो, त्यालाच आपण ओहमिक रेजिस्टन्स म्हणलेलं आहे. आता त्याच्यानंतरचा पॉईंट आहे स्किन इफेक्ट. हे आपल्याला AC सप्लायवर दिसून येते. स्किन इफेक्ट कशाला म्हणायचं,
अल्टरनेटिंग करंट आपली किंमत आणि दिशा सतत बदलते. याच्यामुळे एक टेंडन्सी तयार होते की तो कंडक्टरच्या आतून न वाहता कंडक्टरच्या पृष्ठभागावरून वाहण्याचा प्रयत्न करतो. यालाच आपण स्किन इफेक्ट असं म्हणतो. जेव्हा एखाद्या वायरला आपण AC सप्लाय देतो तेव्हा त्याची टेंडन्सी अशी बनती, किंमत आणि दिशा बदलत असल्यामुळे तो बाह्य भागावरून वाहण्याचा प्रयत्न करतो. यालाच आपण स्किन इफेक्ट म्हणतो. आणि या स्किन इफेक्टमुळं कंडक्टरची इन्नर कंडक्टिव्हिटी कमी होती आणि सर्किटचा रेजिस्टन्स वाढतो. मग ACवर आपल्याला स्किन इफेक्ट पण लक्षात घ्यावा लागतो. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आपण बघायलो. त्याच्यानंतरचं आहे अल्टरनेटिंग करंटमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र. आपली किंमत आणि दिशा काय करते? सतत बदलते. कारण की AC करंट सुद्धा आपली किंमत आणि दिशा बदलते, त्यामुळे चुंबकीय क्षेत्र पण त्याची किंमत आणि दिशा बदलते. चुंबकीय क्षेत्राच्या दिशेतील बदल्यामुळे चुंबकीय क्षेत्राच्या संपर्कात येणाऱ्या धातुयुक्त भागाच्या रेणूमध्ये गती निर्माण होती आणि या गतीमुळं उष्णता निर्माण होती आणि या उष्णतेमुळे सर्किटमधील कंडक्टर गरम होतात. आपण याला हिस्टेरिसिस प्रभाव असं म्हणतो. त्याच्यामुळं सर्किटचा काय होतो? रेजिस्टन्स वाढतो. त्याच्यानंतर बदलत्या चुंबकीय क्षेत्रामुळे किंवा चुंबकीय क्षेत्रात मशीनचे धातुयुक्त भाग फिरतात. मग फॅरेडेच्या नियमानुसार मध्ये जसा कंडक्टरमध्ये EMF निर्माण होतो तसा जे कंडक्टरचे धातुयुक्त भाग फिरत असतात त्यात पण व्होल्टेज निर्माण होतो. त्या व्होल्टेजमुळे करंट वाहते, त्यालाच आपण एडी करंट असे म्हणतो. हा जे तयार होतोय तो फ्रिक्वेन्सीच्या समप्रमाणात असतो. हा एडी करंट बाहेर पडण्यास कुठेही मार्ग नसतो, तो आतल्या आत फिरत राहतो आणि त्यामुळे उष्णता निर्माण होती. यामुळे काय होते? सर्किटचा रेजिस्टन्स काय होते? वाढते. आता कॉइलचा उपयोग आपण कुठं कुठं करतो? विद्युत क्षेत्रामध्ये. कॉइल म्हणजे वायर गुंडाळणं, याला आपण कॉइल म्हणतो. विद्युत यंत्रामध्ये एक्सायटेशन कॉइल किंवा मॅग्नेट म्हणून वापर करतो. स्विचिंग उपकरणं याच्यामध्ये सुद्धा आपण कॉइलचा वापर करतो, त्यालाच आपण रिले कॉइल्स म्हणतो. चौक कॉइल्समध्ये आपण कशासाठी वापर करतो? करंट नियंत्रित करण्यासाठी. एकदा गॅस डिस्चार्ज झाल्यानंतर किंवा एनर्जी जड झाल्यानंतर जे व्होल्टेज लागते त्याच्यासाठी आपण याचा वापर करतो कॉइल्सचा. आता याच्यानंतरचा जे हे आहे टाइम कॉन्स्टंट फॉर इंडक्टर. आता हे मुद्दा समजण्यासाठी तर मला सावकाश सांगावं लागणार आहे. तुम्हाला 1-2 वेळेस तरी ही गोष्ट कमीत कमी बघावं लागणार आहे, ऐकावं लागणार आहे. सुरुवातीला प्रशिक्षणार्थी आहेत, काही बाबी समजायला अवघड जाते, मी मान्य करतो. एखाद्या वेळेस पटकन लक्षात येत नाही, पण ते आपल्याला 2 ते 3 वेळेस ऐकणं आवश्यक आहे. आता टाइम कॉन्स्टंट फॉर इंडक्टर नाही समजलं तर सोडून द्यायचं नाही, त्याच्या मागेच लागायचं. 3 वेळेस वाचायचं, 4 वेळेस ऐकायचं, 5-10 वेळेस लिहायचं, 2-4 पुस्तकातून बघायचं. ज्या पुस्तकातून समजलं ते तुम्हाला योग्य आहे. पुस्तकं खूप लेखकाची आहेत.
जसे आपण ड्रेस कमीत कमी आपल्याला 3-4 तरी राहतात, तसं पुस्तकं विकत घ्या. पुस्तकं 2-3 प्रकारची तरी आवश्यक आहेत कमीत कमी. आता आपण बघणार आहेत टाइम कॉन्स्टंट फॉर इंडक्टर. इंडक्टर काय करतो? मॅग्नेटिक फील्डमध्ये एनर्जी स्टोअर करतो. ज्या मंडळात इंडक्टर असतो त्याचा रिस्पॉन्स पण साध्या रेझिस्टिव्ह सर्किट सारखा नसतो, त्याच्यापेक्षा वेगळा असतो. ज्या सर्किटमध्ये असे एनर्जी निर्माण करणारे घटक असतात, अशा सर्किटमध्ये करंट आणि व्होल्टेज मधील वाढ किंवा घट ही पण पटीत असते. इथं हे दाखवलेलं आहे तुम्हाला आलेख, त्याच्यात बघा. एनर्जी स्टोअर करणारे असले की त्याच्यामध्ये करंट आणि व्होल्टेजची वाढ असो घट असो ही पण पटीत असते, एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये असते. एका निश्चित किमतीला करंट पोहोचण्यासाठी आणि त्यासाठी लागणारा वेळ याच्या संबंधाला टाइम कॉन्स्टंट म्हणतात. मग टाइम कॉन्स्टंट कशाला म्हणायचं? एक करंटची एक निश्चित किंमत आहे, त्या निश्चित किंमतीला करंट पोहोचायला जो वेळ लागतो त्याला टाइम कॉन्स्टंट म्हणतो. ठीक आहे. आता टाइम कॉन्स्टंट कशाला म्हणतात तुम्हालाही कळालं. आपण कोणत्या कोणत्या बाबी बघितल्या की जे एनर्जी स्टोअर करणारे घटक असते त्याच्यामुळं करंट आणि व्होल्टेज याच्यामधली वाढ कशी असती? पटीत असते, एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये असते. हे करंट एका निश्चित किमतीला पोहोचण्यासाठी जो वेळ लागतो त्याला टाइम कॉन्स्टंट असं म्हणतो. इंडक्टरसाठी, आता इंडक्टर सर्किटसाठी बघायचं. इंडक्टर सर्किटसाठी टाइम कॉन्स्टंटची व्याख्या आपल्याला पुढील प्रमाणे करता येईल. करंट त्याच्या जास्तीत जास्त किमतीच्या 63.2% वाढण्यासाठी किंवा कमी होण्यासाठी लागणाऱ्या वेळेस काय म्हणायचं आपण? टाइम कॉन्स्टंट म्हणायचं. टाइम कॉन्स्टंटची साधी आणि सोपी व्याख्या काय झाली? मग करंटची किंमत कमी जास्त होत राहते. आपण काय म्हणालो? करंट त्याच्या जास्तीत जास्त किमतीच्या पीक व्हॅल्यूच्या 63.2% वाढण्यासाठी किंवा कमी होण्यासाठी लागणाऱ्या वेळेस काय म्हणायचं? टाइम कॉन्स्टंट असं म्हणायचं. टाइम कॉन्स्टंटची किंमत ही इंडक्टन्सच्या समप्रमाणात आणि रेझिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात असते. जर आपल्याला ह्या दोन बाबी माहीत असेल तर आपल्याला टाइम कॉन्स्टंट पण काढता येतो. खाली टेबलमध्ये आलेख दाखवलेला आहे. मग टाइम कॉन्स्टंट फॉर इंडक्टन्स टी, त्याच्या पायथ्याशी याल. टाइम कॉन्स्टंट फॉर इंडक्टन्स हे सूत्र कसं तयार होईल? इक्वल टू L भागिले R. L म्हणजे इंडक्टन्स, R म्हणजे रेझिस्टन्स. मग टाइम कॉन्स्टंटची किंमत ही इंडक्टन्सच्या समप्रमाणात आणि रेझिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात असते. जर या दोन बाबीची किंमत माहीत असेल तर आपण त्याचा भागाकार करतो L भागिले R आणि टाइम कॉन्स्टंट काढतो. आता टेबलच्या किमतीनुसार जर 5 टाइम कॉन्स्टंट नंतर सर्किटमधील करंट हा त्याच्या मूळ किमतीला पोहोचतो तर त्याला RL सर्किट म्हणतात. 5 टाइम कॉन्स्टंट नंतर रीडिंग 1, 2 अशा 5 टाइम कॉन्स्टंट नंतर करंट जेव्हा मॅक्झिमम पर्यंत पोहोचतो 0.99 पर्यंत तर त्याला आपण टाइम कॉन्स्टंट असं म्हणतो. मग हे व्हिडिओ आता टाइम कॉन्स्टंटमध्ये फारच छोटा व्हायला पाहिजे, पण टाइम कॉन्स्टंटमध्ये जास्त आपण विचार केल्यामुळं हे झालं. टाइम कॉन्स्टंट कशाला म्हणायचं? काही घटक असे असतात की ते इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये एनर्जी स्टोअर करतात.
अशा सर्किटमध्ये करंट आणि व्होल्टेजमधील वाढ किती असती? पटीमध्ये असती. पट म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये असती. एका निश्चित करंटला किंमत पोहोचण्यासाठी लागणाऱ्या वेळेला टाईम कॉन्स्टंट म्हणायचं. टाईम कॉन्स्टंट कशाला म्हणायचा? एका निश्चित किमतीला करंट पोहोचण्यासाठी आणि त्यासाठी लागणारा वेळ याच्या संबंधाला टाईम कॉन्स्टंट म्हणायचं. इंडक्टर सर्किटसाठी टाईम कॉन्स्टंट कशाचा आहे? करंट त्याच्या मॅक्झिमम किमतीच्या 63.2% वाढण्यासाठी किंवा कमी होण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे टाईम कॉन्स्टंट. टाईम कॉन्स्टंटची किंमत ही इंडक्टन्सच्या समप्रमाणात आणि रेझिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात असते. ह्या दोन बाबी माहिती असेल तर आपल्याला टाईम कॉन्स्टंट काढता येतो. आता टेबलच्या आपण जर किमती बघितल्या तर 5 हे निमीमधलं पुस्तक आहे, त्याच्यातल्या किमती लिहिलेल्या आहेत. तुम्ही प्रॅक्टिकली करू शकता, याचं काय एवढं हार्ड अँड फास्ट नाही. टेबलच्या किमतीनुसार 5 टाईम कॉन्स्टंटला जर करंट मॅक्झिमम किमतीला पोहोचत असेल तर आपण त्याला काय म्हणतो? RL सर्किट असं म्हणतो. ठीक आहे. हा व्हिडिओ खूप छोटा व्हायला पाहिजे होता, पण तरी पण जवळपास 27 ते 28 मिनिटाचा होणार आहे. पुन्हा एकदा सांगतो की हे धडे मी नेहमीप्रमाणे घ्यालो. तुम्हाला हातात वही घेऊन बसावं लागणार आहे. प्रशिक्षणात त्याला पहिली वेळ आहे. फळ्यावर नसल्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याकडे बघून सांगता पण येत नाही. पॉईंट लिहून घ्यायचा, व्यवस्थित ऐकायचं. हेडफोन लावून ऐकलं तर मस्त, बाजूचे आवाज पण येत नाही. लागली लिहून काढायची पॉईंट घ्यायचा, मनानं डिस्क्रिप्शन लिहायचं. असं केलं तरच तुम्ही शिकू शकता. काही धडे अवघड आहेत. अवघड म्हणजे न समजण्यासारखे नाहीत, खूपच सोपे आहेत समजलेत तुम्हाला ते, आणि महत्त्वाचे पण आहेत. त्याच्यात मॅग्नेट हा असाच धडा आहे की ज्याच्यासाठी तुम्हाला वारंवार मेहनत घ्यावं लागेल. आता मी माझ्या लिंक याच्यामध्ये सगळे पॉईंट टाकणार आहे एखाद्या शेवटच्या याच्यामध्ये. तुम्ही तेच पॉईंट लिहून काढा आणि ऐकत बसा. ओके, थँक्यू.